बाय बाय करा. बाय. हाय ऑल, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? आम्ही ठीक आहे, तुम्ही पण ठीक असाल अशी आशा आहे. अन्वित स्कूलला निघालाय, त्याला सोडून आलं की भेटते तुम्हाला. अन्वितला टिफिनसाठी आलूची भाजी बनवणार होते डोसासोबत, यासाठी सगळी तयारी करून घेतलेली आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये हे वाटण पण तयार करून घेतलं. त्यानंतर वडापावसाठी जशी भाजी बनवतो ना तशीच नॉर्मली फोडणी टाकून घेतली आणि आलूची भाजी रेडी झाली यायची. त्यासोबत डोसा बनवलेला त्याला द्यायला. अन्वितला स्कूलमध्ये सोडून आले, त्यानंतर मी आंघोळ करून देवपूजा करून घेतली. माझी आंघोळ झालेली आहे, पूजा पण झालेली आहे आणि आता मी ब्रेकफास्टसाठी डोसा बनवायला लागली. अन्वितला आज टिफिनला डोसाच दिला होता, डोसा सोबत आलूची भाजी. विनायक आंघोळीला गेलाय, तो आला की मग आम्ही एकत्र ब्रेकफास्ट करू. डोसा एकदम भारी बनलेला आहे आणि तव्याला अजिबात चिकटत नाहीये. हे बघा, डोसा कसा बनलाय सांग. छान झाले. भाजी बनवतो नंबर 1. आंटी पण इकडे स्वयंपाक करण्यासाठी आलेल्या आहेत. त्यांचं चालू असतं एकदा सांगितलं की. त्यानंतर मग मी बेडशीट खूप दिवस झाले चेंज केली नाही म्हणून चेंज करायला घेतली. खूप धुरळा झाला होता त्यासाठी. नाहीतर मी 4-5 दिवसाच्या अंतराने बेडशीट चेंज करत असते, पण यावेळी काही जमलंच नाही. गावावरून आल्यानंतर चेंज करायची होती, झालंच नाही मला. आता लक्षात आलं म्हणून म्हटलं की चला बेडशीट चेंज करून घेऊया, थोडासा चेंज पण होईल. कलर चेंज झाले की असं फ्रेश वाटायला लागतं. बेडशीट चेंज करून झाली, व्यवस्थित टकिंग करावी लागते नाहीतर ते बाहेर निघतं. त्यानंतर हे आमच्या घरी एक आहे टॉम का जेरी मला वाटतं, हे आम्हाला गिफ्ट म्हणून मिळालं होतं. व्यवस्थित असे पिलो सेट करून घेतले. आता सगळं एकदम भारी असं टकाटक दिसतंय ना. काल मशीनला लावलेले कपडे वाळले होते, त्यामुळं आता त्यांना व्यवस्थित नीट घडी करून ठेवत होते मी. नाहीतर एकदा का दुर्लक्ष झालं ना कपड्यांच्याकडे की परत घडी करावंसंच वाटत नाही, ते तिथंच पडून राहतात मग 2-2 दिवस. त्यामुळं मग पटकन घडी करून घेतल्या आणल्या. इथे मी शेवाळ्याच्या खीरमध्ये घालण्यासाठी पेढे भिजत ठेवलेत. हाय ऑल, विनायक ऑफिसला गेलेला आहे आणि आंटी पण आता स्वयंपाक बनवून गेल्या. त्यांना खीर बनवायला सांगितलेली आहे शेवाळ्याची. तर त्याच्यामध्ये लिटरली वेलची घालायलाच विसरल्या. मग नुसतं साखर आणि दूध खाल्ल्यासारखंच होणार ना. आता मी त्याच्यामध्ये वेलची आणि हे घातलंय, पेढा आणलेले गावावरून, ते दुधात थोडेसे मिक्स करून घातले. छान असा कलर आला. हे बघा, आता परत एकदा याच्यामध्ये वेलची आणि पेढा घातलेला आहे. अजून एक 2-3 मिनिटं मी उकळू देणार आणि बंद करणार गॅस. आज मूड थोडासा खराबच आहे. इथं घराच्या पाठीमागे जागा आहे खेळायला मुलांना, पण ओनर आहेत त्यांना काही आवडत नाही मला असं वाटतंय. त्यांनी मुलांनी खेळलेलं, मग अन्वितला खेळायला जागाच नाहीये. असं मग शेजाऱ्यांना पण ते सांगत होते की कशाला खेळून देताय त्यांना, इथं कार लावले, कारला काहीतरी करतील. मग मुलं खेळणार नाही तर कोण खेळणार, कुठे खेळणार मुलं. इथं तर अजिबातच जागा नाहीये खेळायला. मग मी कधी कधी पार्कला घेऊन जाते, पण माझा पण मूड कधी कधी चांगला नसतो ना. कधी कधी टायर्ड झालेलं असतं, दुपारी झोपत नाही, काही नाही. त्यामुळे माझा मूड असेल तर मग मी घेऊन गेलेले असते त्यांना पार्कमध्ये खेळायला. पण दररोज घेऊन जाणं तरी शक्य नाही ना, त्यामुळे थोडासा मूड ऑफ आहे. बघूया काय होतंय. असं असं कोणी बोललेलं मला अजिबात आवडत नाही. असं मूड ऑफ होतो लगेच. आवडत नाही इन द सेन्स की वाईट वाटायला लागतं. राग येतो असातला भाग नाही. पण काय करणार ना, भाड्याचं घर आहे त्यामुळं ते सांगतील तसंच राहावं लागेल. यासाठी कधी कधी वाटतं की आपलं स्वतःचं घर इथे असावं. आहे आमचं घर, पण ते गावी आहे. पण इथं असतं तर कसं असं अंगण असावं असं वाटतं, घर असावं, अंगणात अन्वितला खेळायला जागा असती तर बरं झालं असतं असं वाटत राहतं. बरंच काही वाटत राहतं आपल्याला. ठीक आहे, जास्त तुम्हाला मी बोर नाही करत या विषयामध्ये. आताच मी कपडे घडी करून ठेवलेले आहेत. अजून माझं कपाट आवरलेलं नाहीये. अन्वितचं आणि त्याच्या पप्पांचं मी व्यवस्थित ठेवलंय. माझ्यामध्ये खूप कपडे आहेत, कसे ठेवायचे आता मला समजेना झालंय आणि ते काढायची तरी हिंमतच होईना झाली माझी. हे विनायकचं साईडचं त्या दिवशी आवरून घेतलेलं. आता हळूहळू माझे कपडे विनायकच्या सेक्शन मध्ये पण यायला लागलेत. काय करणार ना, आपल्या महिलांना जागाच पुरत नाही किती पण असू दे. कपडे आपले भरमसाठ असतात आणि घालायला काहीच नसतं. दरवेळी असंच होतं माझं तरी. मी आता माझ्या फ्रेंडकडे जाणार आहे आणि जायच्या अगोदर खीर खाऊन जाणार आहे. टेस्ट करून सांगते तुम्हाला कशी झाली खीर. आंटीनीच बनवलंय तसं हे, मी फक्त याच्यामध्ये वेलची आणि पेढा ऍड केलाय. गरम गरम आहे. भारी झालंय.
थोडं थोडं बासुंदीसारखं टेस्ट आल्याला. मी खीर खाते आणि तिच्याकडे जाऊन येते, मग भेटते तुम्हाला. कालपासून ट्युशनला जातोय ना, त्यासाठी त्याची जुनी बॅग वॉश करून ठेवलेली, चांगलीच आहे ही. म्हणजे त्याच्यामध्ये त्याचं पॅड आणि नोटबुक पण बसेल. आताच मी फ्रेंडकडे जाऊन आले. गाईज, मी तुम्हाला माझा न्यू टी शर्ट दाखवला नाहीये ना, बघितला असेल तुम्ही, पण नीट दाखवते. फ्रंट साईडला हे अशी डिझाईन आहे आणि बॅक साईडला भारी आहे ना टी शर्ट. मला तरी फार आवडला. ओव्हरसाइज टी शर्ट छान पण दिसतात. थोडासा मूड ऑफ झालेला म्हणून तिच्याकडे जाऊन आले, तर तिचा पण मूड ऑफ होता. तिनं मला सांगितलं, मी तिला सांगितलं, मग असं आमचं टेन्शन थोडंसं दूर होतं. फ्रेंड्स असतातच यासाठी, की टेन्शन दूर करण्यासाठी. तिनं काही पैसे नाही आहेत घेतलेले अन्वितकडून. तीच फ्रेंड आहे, तिच्याकडेच पाठवते मी त्याला ट्युशनसाठी. तिला विचारलं तर ती नाही म्हणाली, आमच्याच घरचा मुलगा आहे, कशाला पैसे घ्यायचे. ठीक आहे म्हटलं मग मी. आता मला भूक लागली, आता मी जेवणार आहे. जेवायला काय बनवलंय दाखवते आज. हे ढबू मिरचीची भाजी बनवल्या, ड्राय बनवलंय, आई सांगते तशी. गावावरून येताना आणलेलं. ह्याच्यामध्ये चपाती आहे आणि खीर. कालचं सांबर आहे ह्याच्यामध्ये, त्यामुळं सांबर नाही बनवलेलं. चला जेवते मी, तुम्ही पण या जेवायला. आता जेवतच होते इतक्यात माझं एक पार्सल आलंय. हे तुम्ही बघूनच सांगू शकता काय आहे. मी न्यू ट्रायपॉड ऑर्डर केला आहे. आता नंतर याचं अनबॉक्सिंग करते, अगोदर जेवून घेते. तुम्ही पण या जेवायला. हे बघा, काल जी भाकरी वाढवली होती ना, ती आणि ही भोंगीची मिरची असलं भारी लागायला लागलंय ना. एकदम मस्त लागायला लागलंय बघा. जवळ हा एक ट्रायपॉड आहे, बहिणीचा आहे माझ्या, पण हा थोडासा इथून लूज झालाय ना, सारखं पडत होतं. त्यामुळे मग मी हे दुसरं ऑर्डर केलंय. चला तर याचं अनबॉक्सिंग करूया. कात्री तुटली त्या दिवशी, त्यामुळे मला हातानंच काम चालवावं लागणार आहे. जड आहे हे खूप. अरे, फोन लावायचं कुठं? हे मला वाटतंय असं ओपन होत आहे. हाईट पण जास्त होत आहे का? याचा हाईट पण जास्त होत आहे गाईज. मी याला एकदा चेक करते आणि मग दाखवते तुम्हाला. हे बघा, हे केवढं उंच आहे, माझ्यापेक्षा उंच आहे. हा जो वरचा भाग आहे ना, तो अजून उंच होऊ शकतोय. हे बघा, हे केवढं उंच आहे, पूर्ण वरपर्यंत आहे. हाईट बघा याची, माझ्या डोक्याच्या पण वरती आहे केवढं. हातभर वरती आहे. जर तुम्ही माझ्यासारखे कंटेंट क्रिएटर असाल, रील्स बनवायचे असतील, तर तुम्हाला हे यूज होतं. युट्यूब व्हिडिओसाठी पण यूज होतं. हे जे आहे ते सेल्फी स्टिक आहे. ते खूप छोटं होतं आणि बाकीचे व्हिडिओ करायला येत नव्हते आणि हे खूप अफोर्डेबल आहे. मला वाटतं हे 700 पर्यंत घेतलंय मी. याचं लिंक हवा असेल तर मी तुम्हाला देईन, कमेंट करा. पण हे आता इथं फोन जोडायचा कसा हे मला कळेना झालंय. बघते याच्यामध्ये काही दिलंय का ह्यांनी. ओ, आहे याच्यामध्ये काहीतरी. हे मिळालेलं आहे फोन अटॅच करण्यासाठी. मला वाटलं काय फक्त तेवढंच दिलंय का काही. हे जोडून, चला हे जोडून घेऊया, म्हणजे याला मोबाईल अटॅच करता येईल आपल्याला. त्याच्यावरती एक कॅप होतं, ते मी काढून ठेवलंय आता. त्याचं प्लेस करायचं आणि फक्त रोटेट करायचं. ओके ओके ओके. स्लोली करते, जरासं गडबड चालू आहे माझी काहीतरी. हा, हे इथं पकडायचंय खालच्या साईडला, म्हणजे बसू शकते हे. स्लोली स्लोली. वाव, हे बसलेलं आहे आणि इथं हे ऍडजस्टेबल आहे, वर खाली होतं हे, म्हणजे फोन आपल्याला जसं हवं तसं आपण करू शकतो. गाईज, हे जे आहे ना, मी ते ट्रायपॉडला अटॅच केलेलं आहे फोन आणि माझ्या हाईटला बरोबर हे झालेलं, ऍडजस्ट झालेलं आहे. आता केवढी हाईट पाहिजे तेवढी मी बनवू शकते. ये, याचीच गरज होती मला खूप दिवसापासून. तर फायनली मी हा ट्रायपॉड घेतलेला आहे आणि लास्ट टाइम मी माईक सुद्धा घेतलेला, तुम्हाला माहिती आहे. आता मी पुरेपूर यूज करणार आहे माईक आणि ट्रायपॉडचा. मी जेवल्यानंतर मस्त असं झोपून टाकले आणि आता उठून बघते तर अन्वीला आणायला जायचा टाइम झालाय. अलार्म लावलेला, नाहीतर मला जागच आली नसती. जेवल्यानंतर एवढे मस्त झोप लागली ना, लाईट पण नाहीये त्यात आधी. अन्वीला जाऊन घेऊन येते आता मी. अन्वित ट्युशनला निघालेला आहे आता. 7:30 वाजलेले आहेत. आत्ताच अन्वीला घेऊन ट्युशनवरून आले. अन्वीत कसं शिकवतायत आंटी कन्नडा? कसं शिकवतायत? छान. सोपं वाटतंय? एवढं नाही वाटत, पण सोपं वाटतंय ना? होय. विनायक पण आलेला आहे ऑफिसवरून. हाय कर. चला तर आजचा व्लॉग इथे सेंड करूया. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.